म्हणून आपण हे पहिले 1000 कोटी जर गोळा झाले असतील तर ते लगेच रिलीज करून त्या शाखामधले सगळ्यात छोटे जे ठेवीदार आहेत त्यांना तेवढे 1000 कोटी देऊ। याच्यामुळे मुलीबाळींचे लग्न अडकले मंत्री महोदय, कुणाच्या संसाराचं सगळं उद्ध्वस्त झालेत, मुलाबाळांच्या फीस देता येणार। आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा व्याजाच्या हव्यासापोटी किती व्याज द्यावा मंत्री महोदय? 23% व्याज देतो म्हणून फसवणूक केली गेली। 23%। आता 23% व्याज मिळतंय म्हणून इकडल्या बँकेतले काढायचे चालले ज्ञानराधा। आम्ही त्यावेळेस म्हणायचो अरे किधर चले, म्हणलं इकडं। मग आम्ही म्हणलं कशामुळे जाता? ते म्हणले हे रतन खत्रीच्या मटक्यापेक्षा सुद्धा भारी आहे, तिकडं जेवढा व्याज मिळत नाही तेवढा रेट मिळतोय। 23.8% आम्ही तुम्हाला व्याज देऊ, अशा प्रकारच्या वल्गना या लोकांनी केल्या। माननीय मंत्री महोदय, ह्याची तेलाची फॅक्टरी गेली, याचं कोणतं दूध होतं, गुड मॉर्निंगची बी बॅड मॉर्निंग झाली, त्याचं वजवाटोळं झालं।